निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव आपण आलात। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री। हे काय आहे गुरुदेव? आज करवीर नगरीमध्ये भिक्षेसाठी गेलो होतो, ती भिक्षा तशीच ठेवली आहे। गुरुदेव आपल्याला माझ्यामुळे उपवास घडला? तुझ्याकडे यायचंच होतं। हे तुझ्यासाठी आहे। गुरुदेव किती माया केलीत माझ्यावर, सगळ्यांवरच। जालिंदर, मला ठाऊक आहे आज तू स्थान ग्रहण केले, तू कोणाकडे काहीही मागणार नाहीस। भिक्षेची वेळही टळून गेली होती, त्यात तुलाही उपवास घडला। गुरुदेव हा क्षण मी कधीही विसरणार नाही। आसन ग्रहण करा। तू ही बस जालिंदर। हा प्रदेश भविष्यात तुझ्यामुळे ओळखला जाईल। कडेला वस्ती तयार होईल आणि माणसे येतील। त्यांना तू जे शिकवशील तेच त्यांच्या ध्यानात राहील। मी पूर्ण प्रयत्न करेल गुरुदेव। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी आपापलं स्थान ग्रहण केलं आहे। आता एका अर्थी माझं दायित्व पूर्ण झालं आहे। नाही गुरुदेव, आमच्यासाठी आपण सतत आमच्या पाठीशी असले पाहिजे। ते तर आहेच जालिंदर। आता केवळ गोरक्षने पुन्हा 32 शिराळा येथे येणं बाकी आहे। त्यानंतर नवनाथ 9 प्रांतांमध्ये आपापलं कार्य सुरू ठेवतील आणि त्याचा विस्तार करतील। हे केवळ आणि केवळ आपल्या कृपेमुळे शक्य झालेलं आहे गुरुदेव। हे पशुपतीनाथ, मी आपल्या दर्शनासाठी इथे आलो आहे। नेपाळ प्रांतात नाथपंथाच्या कार्याला सुरुवात करण्याआधी आपले दर्शन घेण्यासाठी आलो आहे। परंतु मुख्य द्वारातून आपल्यापर्यंत न पोहोचता मी दक्षिण द्वारातून आपले दर्शन घेतो। हे प्रभो, दक्षिण द्वारातून आपल्या दर्शनासाठी येतो आहे। गोरक्ष इथे का गेला असेल? तो केवळ दर्शनासाठी निश्चितच गेला नसेल। पार्वती, गोरक्षनाथ आज ज्या गोष्टी करतो आहे त्याचा उपयोग भविष्यात होताना दिसेल। कशा अर्थी? आता त्याने पशुपतीनाथ या माझ्या शक्तिपीठाचं दर्शन घेतलं आहे। हो, ते मी पाहिलं।
गोरक्षने फक्त दक्षिण द्वाराचं दर्शन घेतलं आहे याचा अर्थ काय? असे श्रेष्ठ योगी संत त्यांच्या आचरणातून अनेक गुप्त गोष्टी दाखवत असतात. पशुपतीनाथ इथे दक्षिण द्वाराचं दर्शन घेतलं, त्याचा काय अर्थ आहे स्वामी? पार्वती, ज्या व्यक्तीवर कसल्याही प्रकारची तंत्र किंवा मंत्र क्रिया केली आहे त्याने जर पशुपतीनाथ इथे दक्षिण द्वाराचं दर्शन घेऊन दक्षिण मार्गेस तो निघून गेला तर त्याच्यावर कसलीही बाधा राहणार नाही. ती मी स्वतः कापून काढली. गोरक्षने अशा कित्येक गूढ गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत. प्रभू, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गोरक्ष, कुठे निघाला आहेस? गुरुदेव, मी 32 शिराळा गावी निघालो आहे. आपण ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे तिथेच अक्षय निवास आहे. तिकडे निश्चित जा, पण त्याआधी गहिनीला भेट. गहिनीला भेटून काय संदेश देऊ? गहिनीकडून मोठं कार्य घडणार आहे, तशीच योजना आहे. भक्ती मार्गात खूप परिवर्तन करणारं महत्वाचं काहीतरी घडणार आहे. मला सगळे संदर्भ ध्यानात आले. माझ्यासाठी अजून काय आदेश आहे? गोरक्ष, तू आता ग्रंथ संपदा तयार कर. होय गुरुदेव. माझा आशीर्वाद आहे. आता तू प्रस्थान कर. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गहिनी, 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 गहिनी. अरे कुठे कुठे शोधू मी तुला? हे श्री महादेव, नवनाथांनी आपापलं स्थान ग्रहण केलं आहे. आता प्रत्येक नाथ स्वतंत्र कार्य करेल. प्रत्येक नाथांनी त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार नाथ संप्रदायाची मांडणी करत जावी असं मला वाटतं. नाथपंथ हा प्रवाही राहावा आणि अनेक सिद्धनाथांनी मूळ गाभा कायम ठेवत आपापलं ज्ञान त्यात घालावं असंही मला वाटतं. होय श्री महादेव, त्यांना कसलेही बंधन किंवा चौकट आखून दिलेली नाही. तर त्याग हे कायम ठेवत या पंथाचे अनेक उपपंथ भविष्यात मला तयार होताना दिसतात. पुढे काळानुरूप त्यात बदल होतील, परंतु गुरु शिष्य परंपरेचा जो पाया रचला आहे तो अबाधित राहिला पाहिजे. तो राहील, कारण ज्ञानाच्या आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गात गुरुशिवाय पुढे जाताच येणार नाही. खरा आता गोरक्ष आणि गहिनीची भेट अत्यंत महत्वाची आहे, कारण भविष्यात एक विशाल संप्रदाय निर्माण होऊन भक्ती मार्गाचा एक वेगळा मार्ग तयार होणे आवश्यक आहे आणि तो मला होताना दिसतो आहे. आणि त्यासाठी गहिनी निमित्त ठरावा. शिवशंभू भूपती महादेव तू दिव्यजती, शरण तुला जो जाणील भक्ती, कर विनाशासुरी शक्ती. पुतळा करण्या झाले एकाग्रचित्त गोरखरा. पुतळा करण्या झाले एकाग्रचित्त गोरखरा. संजीवनी मुखातून गोरे संचरले गर्भाजन त्या गहिनीया.
गहिनीया गहिनी 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 गहिनीया सिद्ध गहिनीया गहिनीया सिद्ध गहिनीया शुभम 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 गहिनी कसा आहेस? आपलीच प्रतीक्षा करत होतो गुरुदेव. श्री दत्त महाराजांचा संदेश तुझ्यासाठी घेऊन आलोय. गुरुदेव, प्रत्यक्ष दत्त गुरूंनी माझ्यासाठी आपल्याकडून संदेश पाठवला. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची वार्ता असूच शकत नाही. गुरु सद्गुरूंना आपल्या शिष्याचं स्मरण हे असतंच. त्याच्यासाठी जे काही उत्तम आहे तेच ते घडवून आणतात. गुरुदेव, आसन ग्रहण करा. तू सुद्धा आसन ग्रहण कर. तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. गुरुदेव, आपण काय सांगता आहात हे ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. गहिनी, आजपर्यंत आपण अनेक वेळा बोललो आहोत. त्यात कठोर तपश्चर्येतून तू स्वतःच असं एक तत्वज्ञान तयार केलं आहेस. गुरु सद्गुरु कृपेने आता सगळ्या चिंतनाचं सोनं होणार आहे. माझ्यासाठी काय आदेश आहे? गहिनी, भविष्यातील प्रतिकूल दिवस पाहता नाथ संप्रदायातून एक नवीन संप्रदाय निर्माण होणार आहे, जो सगळ्या भक्तांना मायेने कवेत घेईल. आणि या विशाल भव्य घटनेला जन्म देण्यासाठी तू माध्यम असणार आहेस. गुरुदेव, ही सगळी आपली कृपा आहे. मी आजवर जे भक्ती योगाचं चिंतन केलंय ते आपल्या चरणी अर्पण करतो. ते आपलं आहे, यात माझं असं काही नाही. अभिमान वाटेल असंच कार्य केलं आहेस आणि तुझ्या हातून असेच कार्य घडेल. माझा आशीर्वाद आहे गहिनी. गहिनी, भविष्यात असंख्य भगवे झेंडे नाचताना दिसत आहेत. टाळ मृदुंगाचा गजर आसमंत भरून राहिला आहे असं दिसतंय. मला आता 32 शिराळा या गावी जाऊन राहायचे आहे. येतो. शुभम भव शुभम भव शुभम भव शुभम. हे श्री महादेव, तुमची जशी इच्छा होती तसं घडलेलं आहे. गहिनीचं चिंतन आहे, त्याला योग्य दिशा देण्याचं कार्य गोरक्षने केलं आहे. गहिनीने केलेलं चिंतन अशा दिव्यनाथांपर्यंत पोहोचायला हवं जे ते समजून घेतील आणि प्रत्यक्षात उतरवतील. त्या क्षणाची मलाही प्रतीक्षा आहे महादेव. हे दत्तात्रय, मनुष्याच्या आणि सृष्टीच्या कल्याणासाठी ही एक अखंड प्रक्रिया आहे. कलियुगात मनुष्याला कठोर तप करणं सहज शक्य होणार नाही. अशा वेळी नाथ संप्रदायाच्या प्रेरणेतून तयार झालेला नवीन संप्रदाय
हा मनुष्याच्या आत्मिक उन्नतीसाठी एकमेव आशास्थान असेल. सगळ्या नाथांनी आपापलं स्थान ग्रहण केलं आहे. प्रत्येकाने आपापला शिष्य परिवार सुद्धा तयार केला आहे. नाथ पंथात नवनवीन भक्त साधक येत आहेत. ह्यानंतर 84 सिद्धनाथ नाथ पंथात येणार आहेत आणि नाथ पंथाचा ध्वज भविष्यात सर्वत्र दिसेल. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन. ओम श्री चैतन्य गुरुवे नमः. ओम श्री चैतन्य सद्गुरु नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री महादेवाय नमः. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन. स्वामी, तुम्ही आणि श्री दत्तात्रय यांनी जे स्वप्न पाहिले त्याची मीही साक्षी होते आणि आता ते स्वप्न पूर्ण होतानाही मी साक्षी आहे. तुम्ही समस्त सृष्टीला नवनाथांच्या रूपाने अशी भेट दिली आहे जी चिरंतन शांतता, आनंद आणि सौख्य देत राहील. जिथे सगळे शब्द शरण जातात असे चरित्र म्हणजे नवनाथ. पार्वती, माझे हे नवनाथ म्हणजे चिरंजीव आहेत. सृष्टीला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा माझे नवनाथ हातात त्रिशूळ आणि खडक घेऊन धावून येतील. माझे अनेक परमभक्त आहेत, परंतु नवनाथ मला अत्यंत प्रिय आहे. चौरंगी चौरंगी नाथ चौरंगी 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 नाथ चौरंगी. चैतन्य चरपटी नाथा गहिनीरा सिद्ध गहिनीरा. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड. सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप निहरती चराचरात. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख
अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो